नमस्कार, आप देख रहे हैं नैतिक भारत न्यूज, वो मंच जहां जनहित, सच्चाई और सवालों को सबसे पहले जगह मिलती है। मैं हूं साक्षी और अब शुरुआत करते हैं इस वक्त की सबसे बड़ी और अहम खबरों के साथ। उल्लासनगर में गैस किल्लत के खिलाफ वंचित बहुजन अघाड़ी का आंदोलन। राज्य भर में बढ़ती गैस किल्लत के कारण आम नागरिकों को भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। इसी गंभीर मुद्दे की ओर ध्यान आकर्षित करने के लिए उल्लासनगर में वंचित बहुजन अघाड़ी की ओर से आंदोलन किया गया। नरेंद्र कम मिलेगा सिलेंडर के नारों से पूरा क्षेत्र गूंज उठा। उल्लासनगर शहर की गैस की किल्लत दिन ब दिन गंभीर होती जा रही। घरेलू उपयोग के लिए गैस उपलब्ध न होने से लोगों का दैनिक जीवन पूरी तरह प्रभावित हो रहा है। इसी के चलते वंचित बहुजन अघाड़ी ने आंदोलन कर प्रशासन का ध्यान इस समस्या की ओर आकर्षित किया। जिलाधिकारी, तहसीलदार और प्रांत अधिकारी को सौंपे गए ज्ञापन में बताया गया कि गैस की कमी के कारण न केवल घरों में खाना बनाना मुश्किल हो गया है, बल्कि चाय की टपरियां, सड़क किनारे खाद्य स्टॉल और छोटे होटल व्यवसाय भी बंद होने की कगार पर पहुंच गए हैं। इस बीच अकोला में गैस सिलेंडर के लिए लाइन में खड़े एक व्यक्ति की मौत हो गई, जबकि अमरावती में भी इसी तरह की घटना सामने आई है। इन घटनाओं ने हालात की गंभीरता को और उजागर कर दिया है। आंदोलनकारियों ने प्रशासन से मांग की है कि तत्काल आवश्यक कदम उठाकर गैस आपूर्ति को सुचारू किया जाए। संवाददाता कृष्णा महाले, नैतिक भारत न्यूज, उल्लासनगर से। मागच्या महिन्यामध्ये आदरणीय बाळासाहेबांनी नागपूर इथं काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात भव्य मोर्चा काढण्यात आला। आतापर्यंत सरकार जागृत झालेले नाहीये। त्याकरता पूर्ण वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रभर, शहरात असेल, जिल्ह्यामध्ये असेल, आंदोलन छेडते आहे। त्या आंदोलनामध्ये आमचे उल्हासनगर शहराचे उज्ज्वलजी महाले, शेषरावजी वाघमारे साहेब आहेत, आमच्या महिला अध्यक्ष रेखाताई उबाळे आहेत आणि आमचे दिवाकर असतील, प्रकाश भाऊ, किशोर पाटील आणि सर्वच महिला, सर्वांनाच या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभाग घेतला आणि शासनाला जागृत करण्याचं काम या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। आणि इथले आपले प्रांत अधिकारी शर्माजींनी पण सांगितले की मी समजून घेतलेलं आहे की इथला ब्लॅकमेलिंग जो प्रकार चाललेला आहे उल्हासनगर शहरामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, जो गॅसचा ब्लॅकमेलिंग प्रकार चाललेला आहे, इथल्या सामान्य जनतेला जो अडचण चालली आहे त्या अडचण त्यांनी समजून घेतलं आणि या शासनाला जागृत करण्याचं काम या देशाचे पंतप्रधान असतील, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, ते दाखवत नाही आहे की आज महागाईचा प्रकार किती वाढलेला आहे, लोकांच्या सामान्य लोकांच्या गरजा किती आहेत, की गॅस सिलेंडर काय महत्त्वाचं आहे हे त्यांना परिस्थिती। आज छोटे छोटे व्यवसाय, आमच्या शेषराव वाघमारे साहेबांनी सांगितलं की छोटे छोटे व्यवसाय असेल, त्यांचे हॉटेल्स बंद आहेत, त्या हॉटेलमध्ये कर्मचारी काम करणारे वेटर असतील, त्यामध्ये सामान्य जनतेची चूल बंद होते की गॅस सिलेंडरमुळे। आणि या समस्या जर सॉल्व्ह करायचं असतील, याला निवाळा करायचा असेल तर या सरकारने जर जमत नसेल तर त्यांनी आपला राजीनामा द्यावा। हीच आदरणीय बाळासाहेबांचा मेसेज हा आम्ही शासनाला पोहोचवतोय। एवढंच बोलतोय। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। राज्यभरात जी कृत्रिम गॅस सिलेंडर टंचाई निर्माण झालेली आहे, याला जबाबदार केवळ सरकार आहे, भारत सरकार आहे। कारण जेव्हा जेव्हा देशावर संकट काळ येतो त्या वेळेला ते तत्कालीन सरकार जबाबदार असतं आणि जे गॅस सिलेंडरचा तुटवडा झालेला आहे महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारत देशामध्ये, त्याला जबाबदार देखील सरकार म्हणजे पंतप्रधान आहेत। म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे नरेंद्र कब देगा सिलेंडर अशा मागणीचं निवेदन आम्ही प्रांत अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेलं आहे। खरं तर आपण पाहत असाल की ठिकठिकाणी अशा लाईन लागलेल्या, 2-2, 3-3 किलोमीटरच्या लाईनी लागलेल्या सिलेंडर मिळवण्यासाठी, परंतु त्यांना सिलेंडर मिळत नाही। अशा परिस्थितीमध्ये छोटे मोठे जे त्यांचा जो धंदेवाले आहेत, जे छोटे किरकोळ धंदेवाले आहेत, त्यांचं जे घर, त्यांचा परिवार त्याच्यावर चालतो, मग ते वडापावची गाडी असेल, चहाचा स्टॉल असेल किंवा ते छोटे मोठे धंदे असतील, असे धंदे बंद पडलेले आहेत ते सिलेंडर नसल्यामुळे। तर अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन करून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। आज उल्हासनगर शहर, आमचे नेते सारंगी थोरात, आमचे पश्चिमचे अध्यक्ष वाघमारे, रेखाताई उबाळे, भरत रणदिवे आणि इतर सर्व कार्यकर्ते, आज आम्ही एचडीओ इथे देशात जो सिलेंडरचा अडचण चालू आहे त्या संदर्भात निवेदन देण्यात आलो आहे। ज्या पद्धतीने आरएसएसच्या लोकांनी या भारताच्या लोकांना सांगितलं की बीजेपीला निवडून द्या आणि इथल्या लोकांनी बीजेपीला निवडून दिले, पण आता ते मोदी सरकार हे आरएसएसचं नसून ते यूएसएच्या प्रमाणे या देश चालवत आहे।
ह्या देशाला USA सांगतो त्या पद्धतीने आमचा देश चालवला जातोय आणि त्या पद्धतीनेच आम्हाला LPG सिलेंडर वगैरे हे सर्व ते सांगताय त्याप्रमाणे मिळत आहे. त्यामुळे देशाचं वातावरण अतिशय खराब झालेलं आहे, गढूळ झालेलं आहे. सामान्य नागरिकाला याचा फार त्रास होतोय. आम्हाला इथे रोजचं जीवन जगण्याकरता LPG सिलेंडर गॅस सिलेंडर मिळत नाहीये. त्याचा त्रास उल्हासनगर शहरवासियांना फार होतोय. इथल्या रोजगारावर परिणाम होतोय. इथे जे सिनियर सिटीजन आहे, जे घरी स्वयंपाक करू शकत नाही, ते हॉटेलच्या माध्यमातून जेवण वगैरे मागवतात, ते अशा लोकांना त्रास होतोय. अशा बराचसा त्रास या सिलेंडर नाही मिळत म्हणून त्रास होतोय. म्हणून आम्ही घोषणा दिली आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार नरेंद्र कब देगा सिलेंडर असे घोषणा देऊन आज आम्ही प्रांत कार्यालयाला निवेदन दिले.